काय त्रास होता तुम्हाला पहिल्याने? म्हणजे सुधरत नव्हतं काही. म्हणजे अटॅक येतो का काय असे विचार विचार राहायचे. भीती वाटायची. भीती वाटायची. रात्री झोप नाही येत. धडधड. रात्री पण भीती वाटायची. धडधड करायची छाती. आणि केमिकलच्या गोळ्या खाल्ल्याने काय व्हायचं? ते पूर्ण गुंगीत गुंगीत राहायचे. गुंगीत म्हणजे मी 4 व्हीलर चालवत होते. मला बी समजत नव्हतं कशी चालवलं, कसं जाऊन आलो मी, कुठं जाऊन आलो काही समजत नाही. फक्त करायचं, फक्त कसं चाललोय काय चाललोय काही समजत नव्हतं. किती दिवस त्रास होता हा तुम्हाला? त्रास म्हणजे आता आपलं तुम्ही 1 वर्षापासून होमिओपॅथिक औषधे खातात. हा, औषधापासून काय काय आराम पडला? औषधापासून म्हणजे भीती गेली आणि सगळंच गेलं. भीती वाटत नाही? नाही वाटत. आता धडधड होत नाही? काहीच नाही होत. पहिल्याने कसली भीती वाटायची? भीती म्हणजे मी मरतो काय, अटॅक येतो काय, कुठं बी बाहेर जॉगिंगला घेतो जाताना बी भीती वाटायची. कोणी मला नेईन का, इकडं पलटो बिलटो येईन का नाही. त्याच्यामुळे घरात म्हणजे अकारण चिंता लागायची की कोणी काय आपल्याला पकडतं का, आपण पडू शकतो का, अटॅक येऊ शकतो का. आता पण खूप चांगलं, एकदम पद्धतशीर आहे. आता 2 वर्षापासून कसलाही त्रास होत नाही? नाही, काहीच नाही. धडधड होत नाही? धडधड नाही, भीती नाही, काय नाही. काय जे व्हायचं तर होईल म्हणतो आता. फिरायला जाता का? रोज. आता भीती नाही वाटत? अजिबात नाही. काय अजून काय लाईफ केअर होमिओपॅथी बद्दल अजून काय काय फरक पडले तुम्हाला? फरक म्हणजे खूप फरक पडला. तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगायचं तुम्हाला? नाही, घ्यायला पाहिजे. हा इलाज करायलाच पाहिजे तुमच्याकडे. आराम पडतो? आराम पडतो 100%.